प्रतिष्ठा वापस दिलाने के लिए गठबंधन काम कर रहे हैं। आता भीती आहे लोकांना, भीती काय आहे की आम्हाला जर आम्ही काय बोललो तर जेलमध्ये टाकतील, आम्ही काय बोललो काय विरोध केला तर आम्हाला आमच्या घरावर बुलडोजर चालतील, आम्ही काय विरोध करण्याचा प्रयत्न केला किंवा शासनाला प्रश्न केला तर आमच्या प्रॉपर्टीचं काय होईल, एनिमी प्रॉपर्टी म्हणून डिक्लेअर होऊन जाईल, आम्हाला नाही तर गोली कुठे मारतील, या पद्धतीचं जे वातावरण या देशामध्ये निर्माण झालेलं आहे, तानाशाही निर्माण झालेली आहे, त्याच्यासाठी आज ही आघाडी समोर आलेली आहे। आणि म्हणून पवार साहेबांच्या, उद्धव ठाकरेच्या, राहुल गांधीच्या मी आभार मानते की 140 कोटी जनतेला वाचवण्यासाठी तुम्ही समोर आलेले आणि आम्ही सगळे ताकदीने तुमच्या सोबत आहोत। धर्म काय आहे, आमचा पक्ष काय आहे ते काय मला विचारायचं नाही, आम्हाला फक्त आणि फक्त हे 140 कोटी जनतेचे अधिकार त्यांना मिळाले पाहिजे, याच्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत। जी सरकार असते ना, सरकारला बघणारी नजर पाहिजे, सरकारकडे ऐकणारे कान पाहिजे, सरकारकडे हृदय पाहिजे, ममतेच्या हृदय। आमच्या सरकार जेव्हा होता UPA सरकार त्यावेळी लोकांचे अश्रू दिसत होते, आम्हाला वेदना काय आहे ते दिसते, आणि म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली, 70,000 कोटी रुपयाची कर्जमाफी करण्यात आली। त्यावेळी शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा याच्यासाठी त्यावेळी प्रयत्न होते, आणि साहेबांच्या काळात कापसाचे भाव, सोयाबीनचे भाव MSP पेक्षा जास्त दराने मार्केट भाव होता, पण आता MSP पेक्षा कमी भाव शेतकऱ्यांना मिळत आहे। त्यांच्यावर टिअर गॅस, त्यांच्यावर लाठीचार्ज, त्यांच्यावर काय अत्याचार होत नाही हे आपल्याला बघायला मिळत आहे। ही सरकार लोकांची वेदना बघत नाही। मला इथे जास्त लांबलचक भाषण करायचं नाही, मला फक्त आपल्याला सांगायचं आहे की आपल्याला हा देश, हा राज्य धोकामुक्त करायचा आहे, धोकामुक्त करायचा आहे, रोखामुक्त करायचा आहे, आणि आपल्याला या राज्यामध्ये समता, समानता, बंधुत्व आणि न्याय या स्थापित करून संविधानाचे मूल्य स्थापित करायचे आहे। याच्यासाठी आपण सगळे बंडू जाधव साहेबांना 26 तारखेला भारी भरकम मताधिक्याने आपण त्यांना निवडून द्यावा हीच विनंती करते आणि थांबते। धन्यवाद। आले साहेब आले। हॅलो मिलिंद वाटा महाराष्ट्राचे युवा सम्राट, युवा सेना प्रमुख सन्माननीय माजी मंत्री सन्माननीय आदित्य ठाकरे साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण साहेबांचं स्वागत करायचंय। महाराष्ट्राचे युवा सम्राट, युवा सेना प्रमुख सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे यांचं मंचावरती आगमन झालं, त्यानिमित्तानं मी साहेबांचं स्वागत करतो। मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्यासह सर्व मान्यवरांना विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आणि महाराष्ट्राच्या उद्याचं भविष्य करणारे आदित्य साहेब यांना विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं त्यांनी पुष्पार्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात करावी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास
ठाकरे साहेबांना आपल्या जिल्ह्यातील शिवसैनिक मशाली भेट देत आहेत. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्मान्य संजय उर्फ बंडू दादासाहेब यांची निशाणी आणि आपला स्वाभिमान या महाराष्ट्राची मशाल भेट होत आहे. या महाराष्ट्राचा बुलंद आवाज सन्मान्य शरदचंद्रजी पवार साहेब आणि या महाराष्ट्राचं उद्याचं भविष्य सन्मान्य आदित्य साहेब, या राज्याची बुलंद तोफ सन्मान्य आदित्य साहेब आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचं या ठिकाणी पुष्पार्पण करावं. छत्रपती शिवाजी महाराजांचा क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश महाराजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की अखंड हिंदुस्थानचे कैवारी प्रबोधकार सुपुत्र देव देश धर्म मराठी सरसेनापती वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा फुले आणि आरक्षणाचा जनक शाहू महाराजांच्या प्रतिमेचं सुद्धा मालार्पण करायचं मान्यवरांना विनंती करतो. यानंतर सन्माननीय मिलिंद आवाज साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं 2 मिनिटात मनोगत व्यक्त करावं. मिलिंद आवाज प्राध्यापक उपस्थित असणारे देशाचे नेते आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब, ठाकरे साहेब, बाळासाहेब, मी जास्त वेळ घेणार नाही. तर तुम्हाला येत असताना एक संत्र्याचा व्यापारी म्हणाले की 2019ला करारमध्ये पवारसाहेब भिजले आणि 19ला काम तमाम झालं. जाधव साहेब, आज साहेब भिजलेले थोडे थेंब पडते, तुमचं काम ऑलरेडी झालेलं आहे. या सभेच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला 2-3 गोष्टीचा निर्णय करण्याचा विचार आहे की ही लढाई ही लोकशाहीच्या विरोधात आणि लोकशाहीसाठीची लढाई. मला तुम्हाला विचारायचं आहे, महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यात का? पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यात का? महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या का? ह्या जर निवडणुका होणार नसतील तर लोकशाही धोक्यात आहे. तुम्ही आम्ही समजून घ्यायला हरकत नाही. त्याच्यामुळे ही निवडणूक संविधान वाचवायची निवडणूक आहे. ही निवडणूक देश वाचवायची निवडणूक आहे. या देशामध्ये मोलमजुरी करणारे दीन दबळे दलित आदिवासी कष्टकरी शेतकरी तमाम बहुजन समाज व्याकुळ आहे. गेली 10 वर्षात जर या परिसरात तुम्ही नोकऱ्या लागलेल्या पोराचं प्रमाण बघितलं तर तुम्हाला 5-5, 10-10 वर्षात एकही पोरग कंत्राटीवर सुद्धा नोकरी लागलेला दिसणार आहे. तुम्हाला ऊसाचे भाव बघा काय दिसतील, शेतकऱ्यांची अवस्था काय बघा दिसतील. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला देशाला आणि या मतदारसंघातून दाखवावं लागेल की या देशामध्ये शिवाय शाहू फुले, बाबासाहेब ठाकरे, अण्णाभाऊ व सेवालाल महाराज व तमाम महापुरुषांचा जर विचार जिवंत ठेवायचा असेल तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला सर्व पक्षाची एक मुद्दा दाखवावा लागणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये संविधान वाचवण्यासाठी शाहू महाराजांचा, शिवाजी महाराजांचा, बाबासाहेबांचा, फुल्यांचा, अण्णाभाऊंचा विचार वाढवण्यासाठी ही निवडणूक लढवावी लागणार आहे. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं आणि सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब या दोघांचा संवाद मी करण्याची विनंती करतो. राष्ट्रवादीचे देशमुख साहेब, तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नागराव देशमुख साहेब, तसेच शिवसेनेचे विनंती करतो सन्माननीय नेतृत्व शासनाकडून स्वागत महाराष्ट्राचा बुलंद आवाज टेलिफोन बसलेले माझे बांधव, या महाराष्ट्राचा बुलंद आवाज पवार, शरद पवार, अरे देश का नेता कैसा हो, शरद पवार कैसा हो, ये देश का नेता कैसा हो, पवार कैसा हो. या महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री, या देशाचं भविष्य, या महाराष्ट्राचे जाणते राजे सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं या ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे. यानंतर धनगर समाजाच्या वतीनं मी विनंती करतो की धनगर समाजाच्या वतीनं आदरणीय
यांचं स्वागत करण्यात येईल. मी विनंती करतो अर्जुन घोंगडे, ते आले रवी माने, त्याचबरोबर शिवाजी भालेकर, त्याचबरोबर कांता कोल्हे व त्यांचे सर्व सहकारी यांना विनंती करतो की आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांचं त्यांनी घोंगडे आणि काठीने स्वागत करायचं आहे. तसेच सन्माननीय युवा नेते युवा हृदय सम्राट आदित्यजी ठाकरे साहेब यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. सर टोपे साहेब सांगा तोपर्यंत भाषण सांगा. महाविकास आघाडीचा आदरणीय शरदचंद्र पवार साहेब तुम आगे बढ़ो, आदित्य साहेब तुम आगे बढ़ो, संजय दादा तुम आगे बढ़ो. हो काका हात खाली करा. हो सगळे हात त्यानंतर लगेच मार्केट कमिटी घनसावंगीच्या वतीनं सभापती उपसभापती व संचालक मंडळाला विनंती करतो सन्माननीय साहेबांचं शरदचंद्रजी पवार साहेब व सन्माननीय युवा नेते आदित्य ठाकरे साहेब यांचं स्वागत करावं. ताबडतोबीनं स्वागत करून घ्यावं. त्यांना येऊ द्या. एक दिवस ज्यांनी सत्कार केलाय त्यांनी लगेच ताबडतोब खाली व्हा कृपया. चला 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 सत्कार ज्यांचा सत्कार झाला तर कृपया व्यासपीठाच्या खाली या. विनंती सगळ्यांना आपल्या आपल्या पदाधिकाऱ्याला विनंती सर्व आघाडीच्या ज्यांनी सत्कार केला त्यांना विनंती जरा खाली या. कृपया विनंती जरा या फटकन खाली. यानंतर मी विनंती करतो माजी आरोग्य मंत्री तथा या मतदारसंघाचे आमदार राजेश भाई टोपे साहेब यांना विनंती आपण मार्गदर्शन करावं. सत्कारवाले जरा लवकर खाली या. चला मार्केट कमिटी सगळी चला मार्केट कमिटी सदस्य या खाली जरा फटकन. सभापती लवकर आवरा. चिमणे पाऊस येण्याची शक्यता आहे. चला चला लवकर या खाली. चला चला सभापती सहित सगळे जरा सदस्य सन्माननीय. पावसाची शक्यता दाट आहे. आपल्याला साहेबांना ऐकायचंय दोन्ही. टोपे साहेब करा सुरू लवकर जरा. आपल्या सर्वांचे दैवत आणि आपल्या सर्वांचे नेते मार्गदर्शक चला बाजूला चला बाजूला. नेहमीच आपल्या प्रती कृपा असलेले आणि नेहमी आपल्याला एक चांगल्या वळणावर नेणारे तुमचे आमच्या सर्वांचे नेते आदरणीय शरद पवार साहेब. या सभेसाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणारे शिवसेनेचे नेते आमचे अत्यंत जवळचे स्नेही आदरणीय आदित्यजी ठाकरेजी, मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे आवडते उमेदवार संजय जाधव उर्फ बंडू बॉस. मला असं वाटतं की वेळेअभावी मी सगळेच जण समजून घेतील, पण मंचावरील सर्व सन्मान्य मंच आणि समोर उपस्थित सर्व मतदार मायबाप बंधू भगिनींनो आणि तरुण मित्रांनो, पत्रकार बांधवांनो, फार अधिक बोलावा अशातला भाग नाही, कारण आम्ही तुमच्यात रोज बोलतो. आज आपल्याला ऐकायचंय ते आदित्यजींना आणि आदरणीय पवार साहेबांना. परंतु मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं या भव्य संख्येने आल्याबद्दल अतिशय मनापासून स्वागत करतो, मनापासून अभिनंदन करतो. मित्रांनो, नेहमी निसर्ग सुद्धा भल्यावर असावं लागतो. आम्ही ज्यावेळी पवार साहेब निघाले तिथून
त्यावेळी जोरदार पाऊस घनसावंगीमध्ये बरसत होता आणि कदाचित साताऱ्यासारखीच पवार साहेबांनी भर पावसात सभा करावी लागती की काय अशी परिस्थिती वाटत होती. पण इथे आल्यानंतर निसर्ग सुद्धा बंडूबाच्या आणि इंडिया आघाडीच्या पथ्यावरच आहे हे या ठिकाणी आपल्याला लक्षात आले. त्यामुळे जिथं निसर्ग आपल्या भल्यावर आहे तिथं जनता सुद्धा भल्यावर आहे, मतदार सुद्धा भल्यावर आहे आणि निश्चित प्रकारे इंडिया आघाडीचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला सुरुवातीलाच या निमित्ताने व्यक्त करायचा. मित्रांनो, खूप चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी एक वातावरण आहे. संबंध राज्यामध्ये सुद्धा जे भाकीत सांगितलं जातं त्यामध्ये सुद्धा इंडिया आघाडीला खूप चांगलं यश मिळेल असंच भाकीत. हे यासाठी आहे की लोक जे वर्ष 2 वर्षापासून 3 वर्षापासून आणि खरं तर मागच्या 5-10 वर्षापासून सुद्धा देशात आणि राज्यात पाहतायत, त्यामध्ये लोकांना आता हुकुमशाही नको. लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचा जी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे या लोकशाहीमध्ये, की ज्या लोकशाहीमध्ये खरं तर बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, पण बोललं तर सजा आहे. आणि हे आपण पाहतो आहोत. प्रामुख्याने ही निवडणूक कशाच्या माध्यमातून विचार करून मतदान करण्यासाठी आहे? ही मतदान यासाठी की आपल्याला हुकुमशाहीकडची वाटचाल थांबवायची, अबाधित ठेवायची. ज्या संविधानाने तुम्हाला आम्हाला अधिकार दिलेला आहे ते सगळं संविधान आपल्याला अबाधित ठेवलं पाहिजे. आज ज्याचा उल्लेख अनेक मागच्या वक्त्यांनी केला की 50 बजेट असलेली मुंबई महानगरपालिका, आज त्याची निवडणूक होत नाही. मला वाटतं उद्धवजींनी आदित्यजी बऱ्याचदा आव्हान केलं की लगेच घेऊन दाखवा निवडणूक, पण निवडणूक घेत नाही. कोणत्याच महानगरपालिकेच्या, कोणत्याच जिल्हा परिषदेच्या, कोणत्याच पंचायत समितीच्या निवडणुका नाहीत. मित्रांनो, ही तुमची निवडणूक होती स्थानिक स्वराज्य संस्थेची, ज्याच्यातून तुम्ही तुमचा प्रतिनिधी निवडून पाठवू शकत होते. आज जो भ्रष्टाचार तुम्हाला दिसतो पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषदमध्ये बोकाळलेला, त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम कोण करत होतं? तर आपली स्थानिक स्वराज्य संस्थेचे तुम्ही निवडून दिलेले जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती लोक करत होते. पण आज अधिकाऱ्यांचं राज्य झालंय आणि त्यामुळे अधिकारी जे बोलतील ते आज जनता जनार्दनाला करावं लागलंय. आणि अधिकाऱ्यांचं राज्य म्हणजे खऱ्या अर्थाने जे सत्तेत बसलेले आहेत त्यांना त्यांचा हेतू सरळ करून घ्यायचा, या दृष्टिकोनातून सत्ता वापरण्याचं काम ह्या लोकांना करायचं. म्हणून आज जे तुम्हाला सांगतोय आम्ही की निवडणुका यांना नकोय. मोठमोठ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, केजरीवाल असतील, त्या ठिकाणी झारखंडचे मुख्यमंत्री असतील, या सगळ्यांना भर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आत टाकून देण्याचं काम केलं जात आहे. हे आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की हे कशाचं द्योतक आहे. आज मुख्यमंत्री एकदा नाही 3 वेळेस केजरीवाल आपचे जे अध्यक्ष आहेत ते मुख्यमंत्री झाले आणि एका रिक्षात बसून पाठवता येईल अशीच आमदारांची संख्या भाजपची 3ची त्या ठिकाणी निवडून आली होती. पण ते बोलतात त्यामुळे आत टाकीतलं गेलं. आणि म्हणून हे जे काय आम्ही सांगितलं जात आहे की एकीकडे हुकुमशाही पद्धतीची वाटचाल सुरू आहे, त्याचे हे सगळे उदाहरण आहे. आज आपण या ठिकाणी नीट बघितलं पाहिजे की मित्रांनो, मागच्या 1.5 वर्षात काय तमाशा चालला. वर्ष आपण पाहतोय की पक्ष फूट आपल्याला माहिती आहे. काही सदस्य फुटले, दुसऱ्या पक्षात गेले, कदाचित महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. पण एक नवीन अनुभव
या अदृश्य शक्ती भाजपच्या मुळे निर्माण झालेला आहे आणि तो अनुभव म्हणजे पक्ष फूट नाही, पक्ष पळवापळवीचा अनुभव आपल्याला पाहायला पडतो. लहान शेंबड्या मुलाला जरी विचारलं आणि वडीलधाऱ्यांना जरी विचारलं तरी सगळे म्हणतील शिवसेना कुणाची, तर ती बाळासाहेब ठाकरेंची. शिवसेना बाळासाहेबांच्या नंतर कुणाची, तर ती उद्धवजींची. सगळ्यांना माहिती. पण आज कुणाची झाली? कशा पद्धतीनं पक्ष आणि चिन्ह दोन्ही देऊन टाकलंय. आम्ही सगळेजण साक्षीदार आहोत. 10 जून 1999 आम्ही निवडणुकीच्या प्रचारात होतो. चिन्ह माहित नव्हतं, काही माहित नव्हतं, पण त्यावेळी ज्यावेळी आदरणीय तुमचे आमचे नेते पवार साहेबांनी शिवाजी पार्क मध्ये सभा घेऊन त्या ठिकाणी राष्ट्रवादीची स्थापना केली, घड्याळ चिन्हावर आपण निवडणूक लढवल्या, आपण सगळेजण त्याला साक्षीदार आहोत. पण आज काय चाललंय? कुणाजवळ पक्ष दिलंय, कुणाजवळ चिन्ह दिलंय. आणि त्यामुळे आम्ही जे सांगतोय की हे काय चाललंय, कुठलं राजकारण कशा दिशेने चाललंय, याला जर रोखायचं असेल, याला जर खऱ्या अर्थाने रास्त दिशेला, राईट दिशेला, तुमच्या आमच्या हिताच्या जपवणुकीच्या दिशेला जर न्यायचं असेल, लोकशाही अबाधित ठेवायची असेल, तर मित्रांनो ही निवडणूक तुमच्या आमच्यासाठी फार महत्वाची. आणि म्हणून सगळ्यांनी मतदान करा. आणि मतदान करत असताना इंडिया आघाडीला, सर्वधर्म समभावाच्या विचाराला, शिवछत्रपती आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला आपल्याला साथ द्यायची, आपल्याला मतदान करायचं. ही खूनगाठ बांधून या ठिकाणी उठावं, अशा पद्धतीची कळकळीची विनंती मी आपला आमदार या नात्याने या ठिकाणी करू इच्छितो. मित्रांनो, आता आपल्याला या ठिकाणी अत्यंत चांगलं काम महाविकास आघाडीचं आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली ठाकरे साहेबांच्या चालू होतं. कदाचित आम्ही शिवसेनेपासून दूर होतो, उद्धवजींपासूनही दूर होतो, पण पवार साहेबांनी मला आरोग्य खात्याचं मंत्रीपद दिल्यानंतर ज्यावेळी आम्ही पवार साहेबांच्या माध्यमातून आणि मंत्री म्हणून काम करत असताना उद्धवजींच्या जवळून आम्ही त्यांना पाहिलं, त्यांचा अनुभव घेतला, त्यांचा स्वभाव बघितला, त्यांच्या कामाची पद्धत बघितली. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, अत्यंत प्रामाणिक, अत्यंत सोज्वळ आणि प्रत्येक माणसाला हा माणूस माझा घरचा माणूस आहे असं वाटण्याचं काम जर कुणाच्या कर्तृत्वातून झालं असेल तर ते निश्चित प्रकारे उद्धवजींच्या माध्यमातून झालं. आणि त्यामुळं पवार साहेबांसारखं मार्गदर्शन आम्हाला मिळालं. एवढ्या मोठ्या महामारीमध्ये सुद्धा जिथं सगळ्यात जास्त संख्या ही कोरोनाची आपल्या महाराष्ट्रात असायची, तिथं उद्धवजींचं नेतृत्व असेल, आम्ही आरोग्यमंत्री म्हणूनचं काम असेल, आम्ही आपल्या राज्याला निश्चित प्रकारे या सगळ्या महामारीतून वाचवण्याचं काम करू शकतो. आणि आज घाणेरडे आरोप त्या ठिकाणी केले जातात. म्हणून माझं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगणं आहे की मित्रांनो, एक चांगलं राज्य, विकासासाठी पुढे आणणारं राज्य चालू असताना जाणीवपूर्वक हे पळवापळवीचं अनैतिक काम, नीतिमत्ता सोडलेलं काम, खोटं काम या ठिकाणी घडून आणलेलं. हे का घडलं, कसं घडलं, हे मी या ठिकाणी सांगावं अशातला भाग नाही. अनेकांना वेगवेगळे घोषणा पाठ झाल्या. शिवसेना फुटली त्यावेळी सुद्धा घोषणा एक पाठ झाली. लहान मुलगा सुद्धा म्हणायचा 50 खोके. आदित्यजींनी तर खूप दौरे केले. त्यामुळे मला म्हणायचं की लोकांना सगळ्याच गोष्टी माहिती आहेत की का घडलंय. सुप्रियाताईंनी गव्हर्नमेंटच्या या संस्था ह्या जुन्यात आहेत, पण आता मात्र लोकांना बीडीपेक्षा ईडी माहीत झालेली आहे. आपल्याला बीडी माहिती होती, पण आता ईडी पाठ झालेली आहे. कारण छोट्या छोट्या कारणांनी गोष्टी चालल्या. एक तर तू चुप बैठ नाही तो तेरा नाक काटूंगा या कान काटूंगा असं जे चाललेलं आहे, ही सध्याची भाषा आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा आपल्याला उपचार एकच आहे की मतदान चांगलं करा आणि लोकशाहीच्या विचाराला पाठबळ देण्यासाठी मशालीचे उमेदवार संजय जाधव यांना निवडून पाठवा, हीच विनंती या निमित्ताने मी करू इच्छितो.
मी आपला लोकप्रतिनिधी म्हणून दोनच मुद्दे सांगेन. मला असं वाटतं की आपला भाग कापूस पिकवणारा भाग आहे, आपला भाग सोयाबीन पिकवणारा भाग. 2014ची कॅसेट मी पण म्हणू शकतो, अरे लाव रे ते व्हिडिओ म्हणू शकतो, पण मला वाटतं की ते तुम्हाला पाठ आहे. कारण याच लोकांनी, इथल्या भाजपच्या लोकांनी सांगितलं 2014ला की आम्ही 10,000 रुपये भाव देऊ कापसाला आणि 6,000 रुपये भाव देऊ सोयाबीनला. मित्रांनो, भाव तर दूर राहिलं, परंतु आज महागाई एवढी वाढली की DAP 2014ला होती 450 रुपयाला, आता 1700 रुपये झाली. पेट्रोल महाग झालं, डिझेल महाग झालं, गॅस सिलेंडर महाग झालं, सगळ्या गोष्टी महाग झाल्या. आणि ह्यांच्या जे काही आज मोदी गॅरंटी जे सारखं बोललं जातं, या मोदी गॅरंटीच्या बाबतीतले 4 महत्वाच्या गॅरंटीचं काय झालं असं मला विचारायला पाहिजे. काला धन लावूंगा, काय झालं या गॅरंटीचं. 2 कोटी नोकऱ्या दरवर्षी देऊ, काय झालं या गॅरंटीचं. 15 लाख रुपये तुमच्या खात्यात टाकू, काय झालं या गॅरंटीचं. बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार, काय झालं या गॅरंटीचं. या गॅरंटी गॅरंटीचं काय झालं. कारण मिळालं नाही. मिळालं का हो? अजूनही कशात अडकलं. VK म्हणजे विशिष्ट क्रमांक, EKYC, नो युअर कस्टमर, हे कारण आहेत, पण हे पैसे देण्याची यांची दानत नाही. म्हणून अनुदान मिळत नाहीये. अवकाळी पाऊस पडतोय, नुकसान होतंय, त्याचे अनुदान मिळत नाहीये, विमा मिळत नाहीये. या सगळ्या गोष्टींचं भान मला वाटतं मतदान करण्याच्या अगोदर तुम्ही आम्ही ठेवलं पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर मला सांगायचंय की आपण सगळ्यांनी एक, मी जसं म्हणालो तसं शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला धरून आपण सगळ्यांनी साथ देण्याची गरज आहे. पण फार अधिक बोलून वेळ घेणार नाही. आपल्या सगळ्यांना माझी पुन्हा एकदा एवढीच कळकळीची विनंती की अभी नाही तो कभी नाही हा विचार लक्षात ठेवा. कारण ही लोकसभेची निवडणूक आहे, देशाची निवडणूक आहे, राज्याचं या ठिकाणी भवितव्य ठरवलं जाणार आहे. त्यामुळे कुठल्याही गाव लेवलचे प्रश्न, छोटे मोठे वादविवाद, मला नमस्कार नाही केला, मला मान सन्मान नाही दिला, काही विषय नाही. आता नवरदेव शिवसेनेचा आहे, मी राष्ट्रवादी म्हणून बोलतोय की शिवसेनेचे नवरदेव आहेत. आपण राष्ट्रवादीचे लोक वऱ्हाडी आहेत, पण जसं आपण एखादं लग्न थाटामाटात लावतो वऱ्हाडाच्या मोठ्या संख्येच्या सहभागामुळं, ते सहभाग आपल्या राष्ट्रवादीचं, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पाठीमागं भक्कम असू द्या, हीच माझी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती. आपण काय करतो हे करून आपण आपल्या महाविकास आघाडीचा धर्म पाळतो. आपण धर्म पाळतो आणि त्यामुळे आपण धर्म प्रामाणिकपणे काम करणारे आपण लोक असल्यामुळे धर्म प्रामाणिकपणे पाळा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैयासाहेब. यानंतर या महाराष्ट्राचे युवा नेते ज्यांनी शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि गड किल्ले संवर्धन या माध्यमातून युवकांचं धोरण प्रथम राबवण्याचं अंमलात आणलं, असे युवा नेते सन्माननीय आदित्यजी, यानंतर सन्माननीय उमेदवार संजयजी जाधव साहेब. सर्व महापुरुषांना या ठिकाणी मी प्रथम अभिवादन करतो. आजच्या सभेचे मुख्य मार्गदर्शक, देशाचे माजी कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, शिवसेनेचे युवा नेते
शिवसेना नेते हम तुम्हारे साथ है. अरे आवाज कुणाचा? संजयजी जाधव साहेब तुम आगे बढ़ो. शिवसेनेचे युवा नेते तथा शिवसेना नेते सन्माननीय श्री आदित्यजी ठाकरे साहेब, ह्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा माजी मंत्री आदरणीय राजेश भैया टोपे साहेब, आमदार राजेशजी राठोड साहेब, आमदार राहुल पाटील साहेब, व्यासपीठावरील सर्व माजी आमदार, एक सन्माननीय खासदार सौ फौजिया खान मॅडम, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या माझ्या तमाम मित्रांनो आणि बांधवांनो, देशाच्या इतिहासामध्ये नोंद करणारी ही निवडणूक होती आहे. आपण बघितले सगळ्या आघाड्यावर गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये जेवढे शब्द या भारतीय जनता पार्टीने जनतेसाठी दिले, त्या एकाही वचनाची पूर्तता ह्या भारतीय जनता पार्टीने केली नाही. ही आपल्याला या ठिकाणी मी आवर्जून सांगेन. ह्यांनी एकच काम केलं, तोडा फोडा आणि जोडा. ह्याच्या पलीकडे ह्यांचा धंदाच नाही. ह्यांचं असं आहे, तू कर वटवट मी हे रामदट. आज प्रत्येकाला वेठी धरायचं काम ह्या सरकारनं सातत्यानं चालवलेलं आहे. आज आपण बघितलं असेल, शिवसेनेला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचा विषय आला, त्यांच्याशी कमिटमेंट करून सुद्धा त्यांनी बेईमानी केली. ज्यावेळेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धवजी या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि या देशामध्ये या जगामध्ये कोरोना काळासारखी महामारी आली. ह्या कोरोनाच्या महामारीमध्ये या देशाचं उत्पन्न घटलं, राज्याचं उत्पन्न घटलं, कुठलाही पैसा सरकारजवळ नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार चालवणं, ह्या बिमारीचा सामना करणं हे सरकारसमोर मोठं आव्हान होतं. आणि ते आव्हान पार करताना उद्धवजी साहेबांची दमछाक होत होती. अशा परिस्थितीमध्ये विरोधक त्यांच्यावर हल्ला करत होते आणि त्यांना त्रास देण्याचं सातत्यानं काम करत होते. पण कुठल्याही कामाची पर्वा न करता, कुठल्या त्रासाची पर्वा न करता उद्धव साहेबांनी कोरोना काळामध्ये जे काम केलं याची नोंद अख्ख्या देशानं नाही तर जगानं घेतली. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट. शेवटी काम करणारा माणूस हा महत्त्वाचा असतो. ज्या पद्धतीनं उद्धवजींनी काम केलं त्या काळामध्ये आम्हाला सगळ्या खासदार आमदारांना 1 महिन्याचं मानधन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आले. कोरोनासारख्या काळामध्ये आम्ही सगळ्यांनी उद्धवजीच्या खात्यामध्ये, राज्याच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी आमच्या आमदाराचे खासदाराचे आम्ही निधी जमा केले. पण भारतीय जनता पार्टीच्या खासदार आमदारांनी PM केअरला पैसे जमा केले. म्हणजे ह्यांना महाराष्ट्राशी काही देणं घेणं नाही. लोक महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं आजारी पडत होते, बिमार पडत होते, मरत होते, त्याचे ह्यांना काही समाधान बांधिलकी नव्हती. ह्यांना फक्त राजकारण करण्यामध्ये इंटरेस्ट होता आणि त्यांनी सातत्याने ह्या ठिकाणी राजकारण करण्याचं काम केलं. आणि बघ, एकावर एक वार करणे. कधी त्या नवनीत राणा यायच्या हनुमान चालिसा वाचायला, कधी राजसाहेब यायचे भोंगे बंद करायला, कधी ते किरीट सोमय्या, ते त्याच्या भूमिका वेगळ्याच. आता आपण टीव्हीवर मध्यंतरी त्याच्या भूमिका बघितल्या असत्याल. मग आता ह्यानी आपल्याला बोलावं का? हीच का भारतीय जनता पार्टीची संस्कृती? एकीकडे सुसंस्कृत भारतीय जनता पार्टीचे लोक नाव घेता आणि त्या किरीट सोमय्याच्या क्लिप जर बघितल्या तर भारतीय जनता पार्टी त्याच्या ढुंगणावर 2 लाथा मारून त्याला अगोदर बाहेर काढायला पाहिजे. पण ही भारतीय जनता पार्टी करीत नाही. कारण हे भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे का असं मला एखाद्याने विचारायचं. उद्धव साहेबांना सातत्यानं नामोहरम करणे, आदित्य साहेबांना टार्गेट करणे, पवार साहेबांना टार्गेट करणे, ह्यांचा पक्ष फोडणे आणि स्वतःची पोळी भाजण्याचं काम करणे, हेच भारतीय जनता पार्टीने सातत्याने राज्यामध्ये या देशामध्ये केलंय. उद्धव साहेब संपले, कोणी उठतो बोट घेवडा, उद्धव साहेब संपले, त्यांचं काही राहिलं नाही. अरे उद्धव साहेबाचं काही राहिलं नाही तर तुम्हाला दुपारचं जेवण जाईना, संध्याकाळची झोप येईना त्यांचं नाव घेतल्याशिवाय. संपलेल्या माणसाचं कोणी नाव घेते का हो? त्यांना माहिती आहे उद्धव ठाकरे आपला बाप म्हणून आपल्यासमोर उद्या उभा टाकणार आहे आणि त्याचा सामना करते, आपली दमछाक होणार आहे. हे आपल्याला उघड्या डोळ्यानं बघावं लागेल, हे भीती त्यांच्या मनामध्ये आहे. आणि आजही तुम्हाला सांगतो, ह्या देशामध्ये आणि ह्या राज्यामध्ये चालू असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या सार्वत्रिकवर महाराष्ट्रामध्ये 48 जागेच्या निवडणुका होणार आहेत. ह्या 48मध्ये विविध संघटनांनी, विविध चॅनल्सनी केलेले सर्वे सांगतात की 48 पैकी 35 जागा ह्या महाविकास आघाडीच्या निवडून येणार आहेत, हे सांगत आहे.
मग ह्यांना हीच भीती होती. जर तुम्हाला भीती नव्हती, आपकी बार 400 पार तुम्ही जर माझ्या दृष्टीने म्हणता, अरे हे आपके बार 400 पार नाहीये, तुम्ही 200 पार बी होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. जर 400 पार होणार असत्या तर उद्धवजीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून त्यांचा पक्ष फोडायची तुम्हाला गरज नव्हती. तुमच्या 400 पारच होणार होत्या तर शरदचंद्रजी पवार साहेबाची राष्ट्रवादी फोडण्याचं तुम्हाला कारण नव्हतं. 400 पारच होणार होत्या तर काँग्रेसचे अशोक चव्हाण साहेबाला तुम्हाला सोबत घ्यायची गरजच नव्हती. एवढंच काय, हे 3 फोडून तुम्ही सोबत घेतले, एवढ्यावर नाही थांबले तर राजसाहेबाला सुद्धा सोबत जोडण्याचं काम तुम्ही केलं. हे कशासाठी? कारण तुम्हाला कळून चुकलं की ह्यावेळेस आपल्याला धोक्याची घंटा आहे आणि ह्याच्यातून सुधारायचं असेल तर आपल्याला हे कटकारस्थानं केल्याशिवाय आपली पोळी भाजणार नाही. हे भारतीय जनता पार्टीनं ओळखलं आणि त्यानुसार त्यांनी पावलं टाकायला सुरुवात केली. पण या महाराष्ट्रातली जनता दूधखोळी नाही आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. या सरकारला आणखी कळायला पाहिजे. जेवढा माझ्यासमोर एक इतिहास आहे की जब जब शिवसेना बिखरी तब तब दुगनी रफ्तार से उभरी, हे आजपर्यंतचा इतिहास आहे. म्हणून आजही सांगतो, महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेचं वाट ह्या ठिकाणी मोठ्या जोमानं उभं राहणार आहे, एवढं आपल्याला ह्या निमित्तानं सांगतो. मित्रांनो, उद्धव साहेबाच्या काळात केलेली कामं असतील, देवेंद्र फडणवीस साहेबाच्या काळात केलेली कामं असतील, देवेंद्रजीच्या काळामध्ये 1.5 लाखाची कर्जमाफीची घोषणा हवेतच आहे, आणखीन ऑनलाईनच आहे, लाईनीतच आहे. पण उद्धव साहेबाच्या काळामध्ये उद्धव साहेबांनी दिलेली 2 लाखाची कर्जमाफी सर्वसामान्य शेतकऱ्याला मिळाली, हे अभिमानानं सांगावं ठिकाणी वाटतंय. एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये सरसकट दुष्काळ दिला, सरसकट विमा दिला. त्यानंतर मात्र आजपर्यंत एकही पैसा ह्या सरकारनं शेतकऱ्याला दिला नाही. हे शेतकरी विरोधी सरकार आहे, हे भांडवलदाराचं सरकार आहे, हे अदानी अंबानीचं सरकार आहे. मित्रांनो, यासाठी लक्षात ठेवा, येणारी 26 तारीख 26/4/2024 आपल्यासाठी या ठिकाणी सुवर्ण अक्षरात येणारा हा दिवस आहे. कारण शेवटी या महाराष्ट्रातली जनता आता पेटून उठलेली आहे. सामान्य शेतकरी असो, कष्टकरी असो, सुशिक्षित बेरोजगार असो की नोकरदार असो, सगळ्याच्या मनामध्ये शल्य आहे की कधी निवडणूक लागती आणि आम्ही कधी यांची ठोकू. एवढाच लोक प्रतीक्षेत आहेत आणि येणारी 26 तारीख आपल्याला ठोकायची आलेली आहे. मी आपल्या सगळ्याला नम्र विनंती करणार आहे की देशामधलं संविधान वाचवण्यासाठी, देशाची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपलं अमूल्य मत, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला दिलेला अधिकार आहे, तो मतदानाचा अधिकार, ह्या लोकशाहीतलं पवित्र दान कुठलं असेल तर ते मतदान आहे. आणि ते मतदान आपल्याला 26 तारखेला मशालच्या चिन्हासमोरचं बटन दाबून उद्धवजींचे हात बळकट करण्यासाठी, महाविकास आघाडीचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला ते दानपत्री दान करायचे. एवढंच आपल्याला विनंती करतो. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद खासदार साहेब. यानंतर थांबले ना नभ थांबले ना धारा, थांबले ना नभ थांबल्या ना धारा, या बेधुंद वादळाला कुठला किनारा, या बेधुंद वादळाला कुठला किनारा. सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे. जय महाराष्ट्र. नाही, आवाज नाही येते. जय महाराष्ट्र. जाऊ दे आता. जास्ती कोणी प्रशंसा करायला लागलं की भीती वाटायला लागते. म्हणून मी जगन्नाथ पण जेव्हा आत्ता काय सांगत होते, शेरोशायरी करत होते, मी पाहत होतो नक्की कोण. पण मला वाटतं आपण सगळ्यांनी ठरवलेलं आहे, मतदान आपल्याला बॉसला पुन्हा एकदा दिल्लीत पाठवायचं, हे आपण मत पक्क केलेलं आहे असं सगळीकडे मला दिसत आहे. आत्ताच छत्रपती संभाजीनगरवरनं येत असताना मध्ये मध्ये काही ठिकाणी ट्रॅफिक लागत होता, गाड्या थांबल्या होत्या. मग बाईकवर आपणच कोणीतरी फोटो काढायला येत होतात. 1-2 ठिकाणी स्वागत देखील झाली आणि सगळे सांगत होते की घाबरू नका साहेब, ह्यावेळी पुन्हा एकदा आपण महाविकास आघाडीचं सरकार आणि दिल्लीत इंडिया आघाडीचं सरकार बसवल्याशिवाय राहणार नाही, हेच वातावरण सगळीकडे आहे. अनेक आठवणी आहेत गेल्या 5 वर्षातल्या, गेल्या 10 वर्षातल्या. मला वाटतं 2019ला असंच मी इथे आलो होतो आणि तेव्हा देखील असेच ढग येत होते, वारा सुटला होता आणि पाऊस पडेल की नाही, पाऊस पडेल की नाही ह्याची सगळ्यांना चिंता होती. आणि मी हीच प्रार्थना केलेली की सभा संपू द्या आणि त्यानंतर धो पाऊस पडला. ते पावसाळ्याचे दिवस होते. पण आज जे काही झालेलं आहे, मला वाटतं मगासपासून थोडा रिमझिम पाऊस लागला होता दुपारी, बरोबर आहे ना? अवकाळी पाऊस होता, अवकाळी. थोडं नुकसान सगळ्यांचं झालेलं आहे. आणि मला तुम्ही सांगा, योगायोग आहे की ह्याच्यात काही जोडलेलं आहे की सकाळी भाजपची सभा परभणीत झाली आणि आज नेमकं नुकसान करणारा अवकाळी पाऊस पण ह्याच मतदारसंघात पडलेला आहे.
हा काही योगायोग आहे की खरोखर हे जोडलेलं आहे? नुकसान आणि भाजपा सगळीकडे जातात तिथे एकत्रच जातात. कारण गेल्या 10 वर्ष काय काय नाही ऐकू नाही आलं काय? हे मी नाही बोललो, तुम्ही बोलताय. ठीक आहे, पण आपल्या सभेत बोलल्यानंतर ईडी आयटी सीबीआय कोणाच्या घरी पाठवणार नाही, निश्चिंत राहा तुम्ही. आणि गळ्यात भगवा असेल किंवा तुतारी असेल, मशाल असेल हातात, तर कोणी तुमच्या घरी येण्याची हिंमत पण नाही करणार. पण आज संपूर्ण महाराष्ट्रात एक जे वातावरण पाहत आहे मी, पवार साहेब स्वतः आपण पाहत आहेत प्रत्येक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहेत, प्रचार जोरात सुरू आहे, उद्धव साहेब देखील फिरत आहेत, आम्ही सगळेच कार्यकर्ते म्हणून फिरत आहोत. आणि प्रचार सभेत प्रत्येक ठिकाणी दुपारची सभा असो, संध्याकाळची सभा असो, उष्णता कितीही असो, काल पण मी पाहत होतो शिर्डीमध्ये होतं साधारणपणे 43 डिग्री दुपारचं ऊन होतं चढलेलं, आणि सभा पॅक होती, कोणी हल्लं नाही, सगळे आपल्या उमेदवारासाठी, सगळी मशालीसाठी तिथे एकत्र होते. संध्याकाळी नगरमध्ये होतो, तिथे तर तुफान गर्दी झाली, अक्षरशः टोक दिसेना एवढी गर्दी होती. आणि ही गर्दी काही भाड्याने आणलेली लोक नव्हती, ही गर्दी बाजूच्या राज्यातून आणलेली लोक नव्हती, ही गर्दी धमकून आणलेली लोक नव्हती, ही प्रेमामुळे सगळे एकत्र आलेली लोक होती. आणि ते प्रेम काही आमच्यावरच नाही तर ह्या महाराष्ट्रावर असलेलं प्रेम सगळे एकत्र येताना आज मी पाहत आहे. ही निवडणूक फार वेगळी निवडणूक आहे. 2014च्या निवडणुकीत मी प्रचार केलाय, 2019च्या निवडणुकीत प्रचार केलाय. कोणाची तरी लाट होती त्यावेळी, एक चेहरा चालत होता, एक नाव चालत होतं, खूप अपेक्षा होत्या त्या नावाकडून, खूप अपेक्षा होत्या एका पक्षाकडून, भाजपाकडून. सगळ्यांना वाटत होतं की अच्छे दिन आने वाले है, चांगलं काहीतरी देशात घडवू आपण. आम्हाला पण वाटत होतं, शिवसेना म्हणून आम्हाला वाटत होतं की आपण आता झालं ते बस झालं, काहीतरी परिवर्तन आणायचं आहे, देश बदलायचा आहे, चांगले दिवस आपल्याला प्रत्येक व्यक्तीसाठी आणायचे आहेत, आणि त्या व्यक्तीसाठी, त्या लोकांसाठी, त्या जनतेसाठी आपल्याला आपलं केंद्रात सरकार बसवायचं आहे. पण 2014 नंतर जी भाजपा सत्तेत बसली ती एवढे भयानक चित्र आणि रूप घेऊन बसली की असं वाटायला लागलं की हा देशहिताचा निर्णय होता की काय भलताच निर्णय झाला. ठीक आहे, 5 वर्ष कसं बसं राज्य आपण पाहिलं, हुकुमशाही वाढत चाललेली, सगळीकडे जी काही एक पकड त्यांना घ्यायची होती ती घेत चाललेले, निवडणुका मागे निवडणुका जिंकत चाललेले, राज्य मागे राज्य जिंकत चाललेले. मग महाराष्ट्र असेल, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, गुजरात असेल, अनेक राज्य त्यांनी जिंकली. बहुमत त्यांच्या हातात आलं, आणि बहुमत म्हणजे असं बहुमत त्यांच्या हातात आलं की देशात काही करू शकतात. 2019ची निवडणूक आपण ठरवलं होतं, पक्क ठरवलं होतं की आपण वेगळं लढायचं, तरी देखील चला नॅचरल अलायन्स आपण एकत्र आलो पाहिजे. जुन्या आठवणी होत्या, वाजपेयी साहेबांची भाजपा होती, आपली शिवसेना होती, जसे आपले जुने दिवस होते ते आठवून, त्याची आठवण करून देऊन उद्धव साहेबांनी निर्णय घेतला होता की चला आपण पुन्हा एकदा यांना पाठिंबा देऊया. पण 2019 नंतर जो झाला तो विश्वासघात असा झाला. ठीक आहे, आपल्याला दिली होती वचनं तिथं पाळलीच नाहीत, पण आपल्याला राज्याला पण दिलेली होती वचनं तिथं पाळेच ना, उलटा आपलं राज्य संपवायला निघाली होती. ही अशी भाजपा आपण करायचं तरी काय, किती दिवस डोक्यावर बसवायची आपल्या, हा विचार करून आपण वेगळा एक निर्णय घेतला. आणि त्यावेळी आपण 2019च्या विधानसभेत महाविकास आघाडीचं सरकार आणलं. एकत्र आम्हाला काम करायची संधी मिळाली. इथे टोपे साहेब माझ्या सोबत बसलेले आहेत, बाजूबाजूला जसं इथे बसतो आम्ही तसं विधान भवनात आज देखील बसतो. आणि 2-2.5 वर्षापूर्वी आपण पाहिलं असेल 2022 साली शिवसेना फोडली. शिवसेना त्यांनी चोरायचा प्रयत्न केला, आपलं नाव चोरलं, आपलं चिन्ह चोरलं, सगळं जे काही होतं ते घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. 40 गद्दारांना घेऊन गेले, अनेक खासदारांना गद्दारी करायला लावलं, सगळं केलं. तरी तुम्हाला आज सांगतो मी, जनतेचं प्रेम उद्धव साहेबांवर आणि विश्वास जो आहे तो कायम आहे, आणि तो अजून वाढत चाललेला आहे. कारण आपल्यासारखे इथे लोक आहेत, आणि मंचावर बसल्यासारखे अनेक इथे शिवसेनेचे नेते आहेत, स्वतः बंडू बॉस आहेत, राहुल पाटील जी आहेत. त्यांनी आम्हाला त्याच दिवशी सांगितलं होतं ज्या दिवशी पहिली गद्दारी झाली, उद्धव साहेबांनी सांगितलं साहेब आमच्याकडे बघूही नका, आम्ही निष्ठावंत आहोत आणि निष्ठावंत राहणारच, आम्ही तुमचेच आहोत. आणि मी त्यांना हेच सांगतो, आज गद्दारांना पण हेच सांगतो. अनेक वेळा मला विचारलं जातं जेव्हा समोरासमोर आम्ही विधान भवनात येतो, बसतो, मेरे पास गाड़ी है, बंगला है, सत्ता है, ताकत है, तुम्हारे पास क्या है आदित्य मला विचारतात, तेव्हा मी सांगतो मेरे पास जनता है और जनता का आशीर्वाद है. आणि तसंच बरोबर 2 जुलैला मला वाटतं 2023च्या राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. अनेक लोक तिथे फोडून भाजपात गेले, काही लोकांना धमक्या दिल्या होत्या 4-5 दिवसापूर्वी
की तुम्हाला जेलमध्ये टाकू, असं करू तसं करू. बरोबर जसे गद्दारी शिवसेनेत झाली, शिवसेना पक्ष फोडला, तसं दुसऱ्या वर्षी म्हणजे 2023 साली राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि परिवार एक फोडला. त्याचा परिणाम असा झाला, आपण पाहताय अजून तिथे त्यांना वाटलं मजबूत सरकार बनेल. म्हणजे 2022 मध्ये जी गद्दारी यांनी करून घेतली, जे खोके खोके सगळीकडे आपण ऐकत असतो, एक घोषणा पुन्हा एकदा सगळीकडे दिसते. अमेरिकेत गेलो तिथे पण मी ऐकलं 50 खोके. म्हणजे त्यांनी मला विचारलं की परिस्थिती कशी आहे महाराष्ट्रात. मी त्यांना बोललो तुम्हाला माहिती आहे 2022 मध्ये, मी त्यांना इंग्लिशमध्ये सांगत होतो, इंग्रजीत सांगत होतो, 2022 मध्ये आमचा पक्ष फोडला. ते बोलले येस येस वी नो 50 खोके, त्यांच्या भाषेत बोलले ते. म्हणजे तिथपर्यंत आपली जी काही सत्य परिस्थिती ती पोचलेली आहे. पण आज आपण पाहताय मंचावर फौजिया खान इथे बसलेले आहेत, टोपे साहेब इथे बसलेले आहेत, आम्ही आजूबाजूला बसलो असतो विधान भवनात. आणि हे जे सरकार चाललेलं आहे, आम्हाला वाटलं चला शिवसेना फोडून तुम्हाला मतं मिळत नाहीत, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली तुम्ही, तरी तुम्हाला जी काही पॉप्युलॅरिटी, जे काही तुम्हाला लोकांनी मान्य करून घेतलं पाहिजे, आपलं म्हणून समजलं पाहिजे, असं तर नाहीच. आता त्यांनी 2024 साली काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपल्या राज्यात नक्की किती पक्ष फोडणार, किती आमदार फोडणार, किती खासदार फोडणार, किती नगरसेवक फोडणार, किती पदाधिकारी फोडणार, हे तोडफोडचं राजकारण, चिखलफेकीचं राजकारण. ठीक आहे, कमळाला चिखलच लागतं, पण किती एखाद्या राज्यात चिखल निर्माण करायचा हे आपण आता ठरवायचं आहे. आपण आता विचार करायचा आहे की हे राजकारण किती आपण सहन करायचं आहे. एका बाजूला हे तोडफोडीचं राजकारण, एका बाजूला खोक्याचं राजकारण, एका बाजूला धोक्याचं राजकारण. धमकवलं जातं जॉईन ऑर जेल, जॉईन ऑर जेल. आज आपण पाहतो दिल्लीमधली आज बातमी आलेली आहे की अरविंद केजरीवाल साहेब तिथे मुख्यमंत्री आहेत दिल्लीचे, तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्यांना जेलमध्ये डायबिटीज असून पण इन्सुलिन दिलं जात नाहीये, डॉक्टरना भेटू दिलं जात नाहीये. ही अशी परिस्थिती आपल्या देशावर येईल हा विचार आपण कधी केला होता का? नव्हता करू शकत आपण. म्हणजे एवढा भयानक प्रकारची हुकुमशाही, ठोकशाही आपल्या देशातील, आपल्या राज्यातील, हा विचार पण करू शकलो नव्हतो. तसंच झारखंडमध्ये आपण पाहतोय हेमंत सोरेन साहेबांना देखील अटक केलेली आहे, तिथे तेजस्वी यादवनं धाड पाडलेली आहे. अनेक ठिकाणी असं सगळं चालू असताना राजकारण, आज देश पाहत आहे की महाराष्ट्र काय करणार, महाराष्ट्र कुठचा निर्णय घेणार. देशाने तर ठरवलेलं आहे. दक्षिण भारत जर आपण पाहिला तर कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, आंध्र प्रदेश असेल, केरळ असेल, तेलंगणा असेल, तिथे तर सांगतायत काँग्रेसचा नारा आहे की भाजपा साउथ से साफ और नॉर्थ में हाफ. साउथ से साफ आणि नॉर्थ में हाफ हा नारा एवढ्यासाठीच दिलेला आहे कारण दक्षिण भारताने तर दरवाजे भाजपासाठी बंद केलेले आहेत. आता उत्तर भारताकडे सगळे बघत आहेत. आणि काल जे मतदान झालंय, आपल्याला आश्चर्य वाटेल, भाजपची जी परिस्थिती आहे ती एवढी चांगली नाहीये. मी आपल्याला परत एकदा सांगतो, 2014ची निवडणूक एक आशावादी निवडणूक होती. 2019ची निवडणूक आपल्याला वाटलं होतं की चला नवीन काहीतरी आपण घडवत आहोत, देश वेगळा बदलत आहे, मेरा देश बदल रहा है, हे आपल्याला पण वाटलं होतं. एका व्यक्तीला आपण 5 वर्ष दिली आहेत, पुन्हा एकदा आपण 5 वर्ष देऊया आणि पाहूया ते 15 लाख आपल्या खात्यात येतील तरी कधीतरी. पण आज 10 वर्ष होऊन गेलेत. तुम्ही मला सांगा 15 लाख तुमच्या खात्यात आलेत का? कोणाच्या आलेत? कोणाकडे मागे कोणाकडे आलेत का? हात वरती करून दाखवा जरा. आलेत? नाही आलेत. त्यावेळी आपल्याला सांगितलं होतं, जसं आता टोपे साहेबांनी आपल्याला आठवण करून दिली, बहुत हुई महंगाई की मार. जीडीपी ज्याला आपण म्हणतो, अर्थतज्ञांचा जीडीपी वेगळा, पण आपल्या सामान्य नागरिकांचा जो जीडीपी असतो, सामान्य माणसाचा जीडीपी असतो, गॅस, डिझेल, पेट्रोल. आपल्याला वाटलं होतं की जेव्हा युपीएचं सरकार अर्ध्या रुपयाने गॅसची किंमत वाढवायची, 1 रुपयाने पेट्रोल वाढवायचं, आपण सगळे भाजपच्या मागे लागून चला आज भारत बंद करूया, आज महाराष्ट्र बंद करूया, आज आपण आंदोलन करूया. आपण लाठेखाटे शिवसैनिक रस्त्यावर खायचो, भाजपवाले मस्त पहिलं जेल भरो आंदोलन करून डब्यात जाऊन बसायचे की फोटो त्यांचे यायचे. पण आज तसं जेव्हा आपल्याला तेव्हा फसवलं होतं, आज देशाला ते फसवत आहेत. बेईमानी जी होते ती देशासोबत होत आहे, जी गद्दारी होत आहे ती देशाबरोबर होत आहे. आज नारा आपण पाहिला असेल तर गॅस, डिझेल, पेट्रोल महागाई याच्यावर कोणी चर्चाच करत नाही भाजपकडून. मला तुम्ही सांगा, गॅसची किंमत 2014 मध्ये किती होती? 400 पार होती ना तेव्हा, म्हणजे 400च्या आसपास होती. आता किती आहे? 1200. म्हणजे गॅस वरती गेला की खालती गेलाय? डिझेल कितीला होता, आज कितीला आहे? पेट्रोल आज कितीला आहे? आता कदाचित निवडणूक आल्यानंतर कमी जास्ती करत असतात, पण 5 वर्ष जेव्हा त्यांचं सरकार होतं, बहुमताचं सरकार होतं, आपल्याला जी स्वप्न दाखवली होती की आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार,
काला धन वापस आएगा, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येतील, जो शेतकरी ज्याचं नुकसान होईल त्याला आम्ही नुकसान भरपाई देऊ, PM किसान योजना, पीक विमा योजना, हे सगळं जे काही होतं हे कधी तुमच्या हातात आणि खात्यात आलंय का? आलं असेल तर कोणीतरी इथे येऊन उभं राहून सांगा, मी त्यांचा सत्कार करीन, जाहीर सत्कार करीन. आलंय कोणाकडे? आलंय? नाही आलंय. काय आलंय? 12 रुपये. पलीकडे कुठेतरी 2 रुपयाचा चेक आला होता कोणाकडे, आणि त्यांनी पत्र पण लिहिलं होतं की आम्हाला Z+ सुरक्षा द्या, कारण एवढा मोठा चेक तुम्ही आम्हाला दिलेला आहे. ते पत्र अनिल देशमुख साहेबांनी विधान भवनात वाचून दाखवलं. पण आज ही परिस्थिती या महाराष्ट्रावर आलेली आहे. आपण पाहत असाल की अक्षरशः थट्टा होत आहे. आपण बोलत असतो की पीक मालाला भाव नाही, ह्याला भाव नाही, त्याला भाव नाही. आज मुळात आपल्या राज्याला हे लोक भाव देत आहेत का? भाजप म्हणून भाव देत आहे का? हा विचार तुम्ही करायचा आहे. ही निवडणूक साधीसुधी नाही आहे. ही निवडणूक तुमचं भविष्य हे ठरवणारी निवडणूक आहे. ही निवडणूक देश कुठच्या दिशेने जाणार आहे हे ठरवणारी निवडणूक आहे. ही निवडणूक कोण देशाचा पंतप्रधान होणार मुळीच नाहीये. पंतप्रधान बनायला काही एकच व्यक्ती आपल्याकडे नाही. आपल्या 100 कोटीच्या देशामध्ये इथून समोरून कोणीही पंतप्रधान होऊ शकतं, आणि देश 10 वर्ष जसा चाललेला आहे त्याच्यापेक्षा चांगला चालू शकतं. कारण आपली जी भूमिका आहे, आपली जी संस्कृती आहे, ह्या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती एकच आहे. रघुकुल रीत सदा चली आए, प्राण जाय पर वचन न जाय. पण भाजपची काय? वचन जाय पण वोट न जाय. वचन बदलत राहतील, तुमचं टार्गेट बदलत राहील, प्रचार बदलत राहील, पण आमची मतं गेली नाही पाहिजेत. गेल्या 10 वर्षामध्ये जी स्वप्न आपल्याला दाखवली गेली होती, आपल्याला वाटलं होतं या देशात स्मार्ट सिटी 100 बनतील, आपल्याला वाटलं होतं की या देशामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होईल, प्रत्येकाला घराला आपल्याला वरती छत मिळेल, प्रधानमंत्री आवास योजनेतून सगळ्यांना घरं मिळतील. मला तुम्ही सांगा, या जिल्ह्यामध्ये, ह्या परभणीमध्ये कोणाला प्रधानमंत्री आवास योजनेतून घरं मिळालेत का? मिळाले तिथे? इथे शेतकरी बांधव किती आलेत? जरा हात वरती करून दाखवा. सगळे आहेत ना तुम्ही? कोणाचं उत्पन्न दुप्पट झालंय? नाही झालं. आणि मग काय दादा? GST 10 रुपये राईस प्लेटला. भाजप 2024 ला येत नाही, ठरवलं ना तुम्ही पक्का? जरा सांगा तिथे. ठीक आहे बसा. सगळ्यांची ही भूमिका आणि भावना मी ऐकलेली आहे, पण हेच मला सर्वत्र महाराष्ट्रात दिसत आहे. कारण आज ही निवडणूक जी आहे, हे 400 पारचं जे भूत हे सगळीकडे सांगत आहेत. मला तुम्ही सांगा, तुम्ही कोणी भाजपला मतदान करणार आहात? मग इथून जिंकणार कोण आहे? बंडोबस्त ना. असंच प्रत्येक आपल्या मतदारसंघामध्ये, महाराष्ट्रभरात 48च्या 48 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचेच उमेदवार जिंकून येणार, हे महाराष्ट्राने आज ठरवलेलं आहे. पण हे जर ठरवलं असेल तर तुम्ही मला सांगा, दिल्लीत आज आपण परिस्थिती पाहतोय. अरविंद केजरीवालना 8 टाकल्यानंतर 7च्या 7 सीट्स त्यांच्या कामामुळे आप आणि काँग्रेस जिंकणार आहे. झारखंड मुक्ती मोर्चा तिथे आणि काँग्रेसची जी युती आहे ती झारखंडमध्ये सगळ्या सीट जिंकणार आहे. पंजाबमध्ये जर जसं मी सांगितलं तिथे आप जिंकणार आहे. अनेक राज्य असेल, ममता दिदी तिथे लढत आहेत, स्वतः बेंगॉल टायग्रेस म्हणून लढत आहेत, तिकडे ते लढत असताना त्यांच्या जास्तीत जास्त सीट येणार आहेत. आपण पाहतोय बिहारमध्ये माझ्याच वयाचे तेजस्वी यादव एक योद्धा म्हणून लढत आहेत, तिथे पण त्यांच्यासोबत पण गद्दारी झाली होती. मग असं सगळं जर चित्र असेल तर तुमच्या मनावर जे सांगितलं जात आहे की तुमचं मत भाजपला द्या नाही तर फुकट जाईल, कारण आमच्या तर 400 येणार आहेत. तुम्ही मला सांगा, भाजपचे 400 सोडा, 300 सोडा, 200 तरी कुठून येणार आहेत? त्या चंद्रावर ना? बोला परत. अब की बार भाजपा, अब की बार भाजपा, अब की बार भाजपा. आता मला तुम्ही सांगा, मग हे 400 त्यांना सीट्सचं ते भूत सगळीकडे पसरवत आहेत, ते कशासाठी पसरवत आहेत? कशासाठी पसरवत आहेत? ऐकून आलं? सांगा दादा. कारण एकच आहे, त्यांना 400 सीट एवढ्यासाठीच पाहिजेत कारण 10 वर्ष इकडचे सगळे जे आपले लोक बसलेत, तुम्ही सगळे बसलेत, आपण जे त्यांना करू दिलं नाही, संविधानाला हात लावू दिला नाही, ते संविधान त्या भाजपला बदलायचं आहे. तुम्ही हा विचार करा. भाजप जी आहे ती महाराष्ट्र विरोधी आहे. भाजप जी आहे ती आंबेडकर विरोधी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे, आपला धर्म तोच संविधानाचा. आपला धर्म म्हणजे संविधान, आपली जात म्हणजे संविधान, आपली ओळख म्हणजे संविधान. येतात त्या संविधानाला त्यांना हात लावायचा आहे. त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नको आहे.
भाजपाला भाजपाने लिहिलेलं संविधान पाहिजे, म्हणजे त्यांचीच लोक तिथे सत्तास्थळी बसतील, त्यांचीच लोकांना कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळतील, त्यांच्याच लोकांना जी काही सरकारी योजना असतात तीच पोचतील त्यांच्या घरापर्यंत. तुमच्या आमच्यासारख्या लोकांपर्यंत, जनतेपर्यंत काही पोचणार नाही. हे मान्य आहे तुम्हाला? आपण सर्व आंबेडकर प्रेमी जनता आहोत की नाही? आपण सगळे संविधानामध्ये विश्वास ठेवत आहोत की नाही? आज जर तुम्हाला संविधान रक्षण करायचं असेल, त्या संविधानाला बदलण्यापासून रोखायचं असेल भाजपला, तर तुम्हाला ह्या केंद्र सत्तेत तुम्हाला भाजपला रोखायलाच लागेल. 400 पार काय तुम्हाला प्रत्येक सीटवर जाऊन प्रचार करायला लागेल. आज मी तुम्हाला नागरिक म्हणून नाही तर प्रत्येकाने या देशाचा योद्धा, या संविधानाचा योद्धा म्हणून तुम्हाला आवाहन करत आहे की आपल्याला आपला देश वाचवायलाच लागेल. ही जी हुकुमशाही आपण पाहत आहोत की चला आमचं बोला नाही तर आज जा, आमच्याबद्दल बोला, आमची प्रशंसा करा, आमच्या समोर नतमस्तक व्हा नाही तर आज जा, आमच्या पक्षात या नाही तर आज जा, ही जी भाजपची जी काही भूमिका आहे, ही जी वृत्ती आहे, ती जर आपल्याला रोखायची असेल तर आपल्याला त्यांना अडवायलाच लागेल. नाहीतर हा देश हुकुमशाहीपर्यंत चाललेला आहे, हुकुमशाही झालेला आहे किंबहुना. आज आपण पाहतोय आमच्या अनेक राजकीय मंडळीमध्ये फोनवर वॉर्निंग येतं, पेगासस, की तुमचा फोन पोलीस यंत्रणा पाहत आहे, तुमचा फोन तिथे प्रधानमंत्री कार्यालयात कोणतरी पाहत आहे, तुमचा फोन होम मिनिस्ट्रीमध्ये कोणतरी पाहत आहे. पण तिथे थांबणार नाही ते लोक. आज आम्ही सत्यासाठी लढत आहोत, सत्यमेव जयतेसाठी लढत आहोत, आणि भाजपा सत्तामेव जयतेसाठी लढत आहे. जे सत्यमेव जयतेसाठी लढणारे लोक आहेत त्यांना हे हैराण करत आहेत, खोट्या केसेस टाकत आहेत, उचलण्याचा प्रयत्न करत आहेत, धमकवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे एवढ्यासाठीच कारण हे सत्य भाजप पचवू शकत नाही. पण आज तुम्हाला सांगतोय, जसं आम्हाला हैराण केलं जातं, आम्हाला सतवलं जातंय, आम्ही काही घाबरणारे नाही आहोत. आम्ही तर त्यांना सांगतो या वार करायचं ना, समोरून या, छातीवर घ्यायला तयार आहे तुमचा वार, मी एकटा लढायला तयार आहे तुमच्या सोबत. मागून वार करणारी ही भाजप आहे. पण हे वार जे आमच्यावर होत आहेत, जर उद्या भाजपचं सरकार पुन्हा एकदा डोक्यावर बसलं तर हे वार तुमच्यावर पण होतील, हे नागरिकांना पण सोडणार नाहीत. कारण प्रचार भाजपचा बदललेला आहे, लक्षात घ्या. ही धोक्याची घंटा आहे. भाजपचा प्रचार आता कधी हे सांगत नाही की विकास करू आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू. त्यांचा जाहीरनामा उशी म्हणून आपण वापरू शकतो, वरती टॉर्पोलिन म्हणून आपण वापरू शकतो, छत म्हणून आपण वापरू शकतो, पण त्या जाहीरनाम्यातला एक सुद्धा गोष्ट खरी नाहीये. त्यांना आता हा प्रचार करायला लागतोय की आज विपक्ष काय खात आहे, काय घालत आहे. प्रचार विचार करा तुम्ही, त्यांचे मोठे मोठे नेते येऊन सांगतात मटन, मांस, मच्छी. 10 वर्षानंतर तुम्ही जर प्रचार करायला आला असाल, तुम्ही काय काय या देशासाठी केलं हा पाडा मोजण्याच्या ऐवजी तुम्ही सांगताय की विरोधी पक्षातलं कोण काय खातंय, मटन, मांस, मच्छी खातंय. असे नेते आणि असं सरकार आपल्याला परवडणार आहे का? आज आपली देशात जर पाहिलं तर तरुणाई जी आहे, तरुण पिढी जी आहे, ती सर्वात मोठी आहे. जगभरात जास्तीत जास्त तरुण पिढी आपल्या देशामध्ये आहे. आणि आज हे जास्तीत जास्त पक्ष जे आहेत एनडीए मध्ये म्हणजे भाजप आहे, ईडीआयटी, सीबीआय आहे, बिंदे गट आणि एक फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस आहे तिथे. पण खरी राष्ट्रवादी काँग्रेस इथे पवार साहेब बसलेत, त्यांच्याच सोबत आहे, त्यांच्याच हातात आहे. आणि खरी शिवसेना ही आपल्या मंचावर आपल्या मनामानत आहे, उद्धव साहेबांच्या हातात आहे. पण ह्या खऱ्या राष्ट्रवादीला आणि खरी शिवसेना बाजूला ठेवून जे एनडीए मध्ये गेलेले आहेत, आपण पाहताय त्यांचा जो प्रकार चालू आहे, त्यांचा जो प्रयत्न चालू आहे, ही देशाची सत्ता जी आहे ती काबीज करण्याचा आहे, ती आपल्याला रोखायची आहे. पण एनडीएतले पक्ष आहेत ते तुम्हाला भूतकाळावर लढवत ठेवतील. 50 वर्षापूर्वी नेहरू साहेबांनी काय केलं, 30 वर्षापूर्वी इंदिराजींनी काय केलं, मग अमुक योग्य होते की तमुक योग्य होते, हे तोडलं ते बरोबर होतं की ते बनवलं ते होतं. पण आज तुम्ही विचार करायचा आहे देशाची जनता म्हणून आणि तरुण लोक म्हणून, तरुणी म्हणून, की आपल्या भविष्यासाठी कोण लढतंय. भूतकाळावर लढून खूप काही होऊ शकतं आणि झालेलं आहे. पण ते पण विचार करत असतील, अरे जे आम्हाला करायचं होतं 50 वर्षापूर्वी ते आम्ही देशासाठी केलेलं आहे. जी धरणं बांधायची होती, जी IIT, IIM, एम्स वगैरे जे बनवायचं होतं ते नेहरूजींनी बनवलेलं आहे, इंदिराजींनी बनवलेलं आहे. आपण आपले नेते ह्या आत्ताच्या युगातले काय करत आहोत, पुढच्या भविष्यासाठी काय करत आहोत, हा विचार तुम्हाला करायचा आहे. आज तुम्हाला मी विचारतोय, इथे शेतकरी बांधव जे आले, तर आज खास करून तुम्हाला आवाहन करतोय, आपले 5 वर्ष जी आहेत मतदानाचा जर विचार करायचा असेल, जास्ती वेळ मी घेणार नाही कारण आपल्याला पवार साहेबांना ऐकायचं आहे. पण मला तुम्हाला एकच उदाहरण देऊन पुढे निघतोय मी, तुम्हाला एवढंच विचारायचं आहे. गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही 2 सरकार अनुभवली आहेत. एक सरकार होतं उद्धव साहेबांचं, आपलं महाविकास आघाडीचं. तेव्हा आपण पाहिलं होतं देशभरात हिरो देखील टोपे साहेबांसारखे आपले कोविडच्या काळात फिरत होते, हॉस्पिटलमध्ये जात होते. जे उद्धव साहेबांचं कौतुक होतं कोविडच्या काळात, हे अशा मंत्र्यांमुळे होतं, अशा सहकाऱ्यांमुळे होतं ज्यांनी न घाबरता या राज्याची सेवा केली,
आम्हाला हिंमत दिली की चला आपण सगळ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू. आणि मला आठवतं एक दिवस तर असा होता, मला वाटतं त्यांच्या मातोश्री स्वतः सिरियस होत्या आणि त्यावेळी देखील टोपे साहेब आणि उद्धव साहेब चर्चा करत होते. मला वाटतं मातोश्रीवरती स्वतः आलेले टोपे साहेब आणि सांगत होते की काय काय करायला पाहिजे, ती चर्चा सुरू होती. एवढं कमिटमेंट मला वाटतं महाविकास आघाडीचं होतं. पण आज शेतकरी बांधवांना मी विचारत आहे, आपल्या महाविकास आघाडीच्या काळात उद्धव साहेबांनी जे वचन दिलं होतं ते वचन एवढंच होतं की मी माझ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करीन. देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील होर्डिंगवर कर्जमुक्ती केली होती, होर्डिंगच्या कॉन्ट्रॅक्टर बॅनरवाल्यांची कर्जमुक्ती केली होती. पण खरोखर कर्जमुक्ती देवेंद्र फडणवीस साहेबांची कधी झाली होती? तुमची केली होती त्यांनी? किती दाखले द्यायला लागायचे हो तुम्हाला? ह्याला घेऊन जा, पुतण्याला घेऊन जा, नातवाला घेऊन जा, पंटूला घेऊन जा, आजोबांना घेऊन जा, हे सगळं चालायचं ना. आणि मग उद्धव साहेबांनी 2020 साली जी कर्जमुक्ती जाहीर केली, 2 लाखापर्यंत ज्यांची ज्यांची कर्ज होती ती कर्ज पण माफ केली, मुक्त केली. झाली होती की नव्हती झाली होती? आणि ती एका बोटावर केली होती. तेच बोट तुम्हाला आता मतदानाला वापरायचं आहे. कारण जिंकून द्यायचंय ते उद्धव साहेबांच्या विचाराच्या व्यक्तीला, म्हणजे बंडू बॉसना, जो ह्या मतदारसंघाशी, महाराष्ट्राशी, उद्धव साहेबांशी कधी गद्दारी करणार नाही. आपल्याला आठवत असेल काय तारीख बोलतो, मतदानाची बोलतो मी. बोला दादा. बसून घ्या. एकच बस. आता हेच तुम्ही आठवा. आज जसा अवकाळी पाऊस झालाय तसा 2020 ते 2022 महाविकास आघाडीच्या काळात देखील अनेकदा गारपीट झाली होती, अवकाळी पाऊस झाला होता, शेतकऱ्यांवर आपत्ती येत होती. तेव्हा प्रत्येक वेळी आपली जी प्रशासन होतं, यंत्रणा होती, आपण कामी लावली आणि जेव्हा जेवढी काही मदत आपण करू शकत होतो तेवढी मदत केली होती की नव्हती केली? आणि गेल्या 2-2.5 वर्षामध्ये तुम्ही मला सांगा, जेव्हा जेव्हा अवकाळी पाऊस आला असेल, कदाचित आम्ही सगळे तुम्हाला तुमच्या बांधावर दिसलो असू, शेतात दिसलो असू, मदतीला दिसलो असू, दुष्काळ असेल, ओला दुष्काळ असेल, पण ह्या मिंदे सरकारमधून, या भाजप सरकारमधून एक तरी मंत्री तुमच्या शेतावर आलाय का? तुमच्या बांधावर आलाय का? एक तरी व्यक्ती तुम्हाला मदत करायला आली आहे का? आलाय कोणी? नाही आलंय. मग शेतकरी म्हणून आपण कोणाचा विचार करणार? आज कोणाला मतदान करणार? बरोबर ना? मशाल बॉस. तसंच महिलांना आज मी विचारत आहे, ज्या भाजपानी गुजरातमध्ये बिल्किस बानो या बाईचा जेव्हा रेप झाला होता, तिच्या अत्याचारींवर, तिच्या रेपिस्टवर जो गुन्हा दाखल झाला होता, सुप्रीम कोर्टाने त्यांना आत टाकलं होतं. ज्या भाजपानी त्या अत्याचार्यांना, त्या अत्याचार करणाऱ्या लोकांना बाहेर काढलं, त्यांची आरती ओवाळली, त्यांना प्रचार सभेत फिरवलं आणि मग त्यांना नुसतं प्रचार सभेत फिरवलं नाही, तिकीट देण्याचा विचार केला. अशा भाजपाला महिला तरी मतदान करू शकतात का? आज भूमिका हीच आहे. वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आपल्याला शिकवण दिलेली आहे की बिल्किस बानोची जातपात धर्म कुठचाही असो आणि त्या अत्याचारांचा जातपात धर्म कुठचाही असो, ज्यांनी रेप केला, जातपात धर्म न बघता न्याय हा झालाच पाहिजे आणि जो रेप करेल फाशीच दिली पाहिजे. ही आपली भूमिका आहे आणि ह्या भूमिकेचे आपण आहोत. हे असं सरकार कडक बसलं पाहिजे. आज तरुणांना विचारतोय, गेल्या 2-2.5 वर्षामध्ये सगळे नोकऱ्या ज्या आहेत, सगळे रोजगार आहेत. इथे MIDC आता पाहतोय मी, येताना मी थोडी माहिती घेत होतो. MIDC मध्ये 2-2.5 वर्ष एक सुद्धा नवा उद्योग आला नाहीये. सगळे नवे उद्योग जे येणार होते ते गेले कुठे होते? गुजरातला गेले होते ना. म्हणजे वेदांत फॉक्सकॉन गेला कुठे होतं? बल ट्रक पार्क गेला कुठे होतं? एअरबस, टाटा एअरबसचा पार्क गेला कुठे होतं? मेडिकल डिव्हाइस पार्क गेला कुठे होतं? 40 गद्दार पळाले कुठे होते? आता कळलं सगळं का तिथे थँक्यू म्हणून पाठवलं होतं. मी आज तुम्हाला विचारत आहे, इथे शेतकरी बांधवांना विचारत आहे, ही सगळी परिस्थिती बघत असताना महिलांना विचारत आहे, तरुणांना विचारत आहे, तुम्ही मतदान कोणाला करणार? आज मी तुम्हाला विचारत आहे की तुम्हाला कोण वाटतं तुमच्या मतदारसंघासाठी दिल्लीत कोणाला पाठवलं पाहिजे? आज तुम्हाला विचारत आहे की येणारी जी तारीख आहे मतदानाची, तेव्हा तुम्ही कोणाला मतदान करणार? आणि जर बॉसला मतदान करायचं असेल तर आपलं चिन्ह कुठचं? आपलं चिन्ह कुठचं? आपलं चिन्ह कुठचं? आपलं चिन्ह कुठचं? सगळीकडून आवाज येऊ दे, आपलं चिन्ह कुठचं? या मतदानाच्या दिवशी EVM वर जेव्हा जेव्हा तुम्हाला मशाल दिसेल तिथे मशाला मतदान करा आणि या महाराष्ट्रात पुन्हा एकदा रोषणाई आणू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद आदित्य साहेब. यानंतर सन्माननीय देशाचे नेते, माजी कृषी मंत्री आणि शेतकऱ्याचे कवारी सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब
महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. ज्यांचे आपण या ठिकाणी विचार ऐकले ते आपल्या सगळ्यांचे सहकारी राजेश टोपे मिळून किंवा सगळ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी जे आले ते शिवसेनेचे तरुण नेते आदित्य ठाकरे ज्यांना मोठ्या संख्येनं निवडून द्यायचा निकाल तुम्ही घेतला हे स्पष्ट होतं. ते आपले उमेदवार बंधू जाधव, व्यासपीठावरचे इतर सगळे मान्यवर, सहकारी बंधू भगिनींनो, निवडणूक लोकसभेची मला असं कळलं की देशाचे प्रधानमंत्री आज परभणीला आले होते. ते येतात, अनेक ठिकाणी जातात. अपेक्षा अशी असते की देशाचा प्रमुख एखाद्या राज्यात जेव्हा जातो तेव्हा देशाच्यासाठी मी काय करणार, लोकांचे प्रश्न कसे सोडवणार, अडचणी काय आहे या संबंधीची भूमिका मांडण्याची त्यांची जबाबदारी. पण ठिकठिकाणी हे जातात, लोकांच्या प्रश्नावर कधी बोलत नाहीत, शेतकऱ्यांचं दुखणं काय ते जाणून घेत नाहीत, नवी पिढी लेखाजीमध्ये संकटात कशी आली याबद्दलचा विचार ते करत नाहीत. महागाईमुळं घरं आणि संसार चालवणं हे कठीण कसं झालं आहे त्यासंबंधीची भूमिका घेत नाहीत. मग घेतात काय तर फक्त विरोधी पक्षावर टीका करणार. शरद पवारांनी असं केलं, उद्धव ठाकरेंनी असं केलं, आणखीन कुठेही असं केलं, याशिवाय दुसरी काही भूमिका मांडत नाही. आणि त्याचा परिणाम आहे की आज देशामध्ये अनेक संकटाला तोंड द्यायची स्थिती ही निर्माण झालेली आहे. मध्यंतरी आम्ही पाहिलं दिल्लीमध्ये, पंजाब आणि हरियाणा इथे शेतकरी त्यांच्या मागण्यासाठी रस्ते येऊन बसले, आंदोलन केलं. किती दिवस आंदोलन केलं? 1 वर्षभर. दिल्लीची थंडी कठीण थंडी असते, दिल्लीचा उन्हाळा अवसापेक्षा कठीण असतो आणि दिल्लीचा पावसाळा हा उद्ध्वस्त करतात. आणि अशी स्थिती असताना 1 वर्षभर शेतकरी रस्त्यात येऊन बसले, त्यांच्या कुटुंबाच्या आया बहिणी त्यांचा स्वयंपाक करण्याच्यासाठी घरदार सोडून त्या ठिकाणी आल्या आणि अक्षरशः हजारोच्या संख्येनं हा शेतकरी वर्ग त्या ठिकाणी बसला होता. पण मोदीचं सरकार त्यांच्याकडे झुंकून वागायला तयार नाही. काय असा अर्थ समजायचा? एवढंच नव्हे, त्यांच्या सरकारमधला एक मंत्री आणि त्याचे कुटुंबीय गाडी घेऊन जातात, जिथे शेतकरी आंदोलनाला बसणार त्या ठिकाणी गाडी घालतात, त्यांना उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करतात. इतकी मत्सरपणाची भूमिका या देशात कोणी कधी केली नव्हती आणि ती भूमिका आज मोदींचं सरकार करत आहे. अनेकांचे अनेक प्रश्न आहेत. माझ्या सरकारच्या समोर चिंता एक असते की आजची तरुण पिढी आज संकटामध्ये जाते. जगामध्ये एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे, तिचं नाव ILO, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. ते जगाचा अभ्यास करतात, भवितव्याचा विचार करतात, तरुणांच्या बेकारीचा अभ्यास करतात आणि त्याने अभ्यास करून निष्कर्ष काढला की या संपूर्ण जगात सगळ्यात जास्त बेकारी तरुणांच्याच कुठे असेल तर ती भारतामध्ये आहे. 16 तरुण घेतले, त्याचे 85 तरुण आज नोकरीच्यासाठी वनवन हिंडत आहेत. त्यांना कष्ट करायची तयारी आहे, पण कष्ट करायचा त्यांना अधिकार हा मिळत नाही.
ही मोदींची नीती आहे. आणि म्हणून आजचं हे सरकार हे बदललं पाहिजे. आत्ता जे सांगितलं ती गोष्ट खरी आहे की सत्तेची मस्ती आजच्या सरकारला आहे. जसा उल्लेख या ठिकाणी आधीच्या वक्त्यांनी केला. झारखंड नावाचं राज्य, आदिवासींचं राज्य, आदिवासी मुख्यमंत्री, आदिवासींचं मान्य, केंद्र सरकार मान्य करत नाही म्हणून जरा करू शकतं त्यांनी वापरले. टीका केली सरकारवर, आज त्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकलेले आहे. ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला. दिल्लीचा मुख्यमंत्री, देशाचं एक उत्तम राज्य चालवणारा एक तरुण मुख्यमंत्री अरविंद केजरीवालचं नाव केंद्र सरकारवर टीका केली, आज त्याला तुरुंगामध्ये त्या ठिकाणी टाकलं. त्याचे 4 मंत्री तुरुंगामध्ये आहेत, पंजाबचे मंत्री तुरुंगामध्ये आहेत, ममता बॅनर्जीचे मंत्री तुरुंगात, म्हणजे निवडून आलेले, सत्यात बसलेले, लोकांची सेवा करणारे जर तुमच्या भूमिकेची वेगळी मतं मांडत असतील तर त्यांना तुरुंगात सांगत असेल तर तुरुंगात मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना ज्यांनी फाटवलं त्यांचा निकाल हा आम्हाला घ्यावा लागेल. कारण या देशामध्ये ते हुकुमशाही आणणार आणि ही हुकुमशाही आम्ही चालणार नाही. मराठवाडा हा कष्टकऱ्यांचा भाग आहे. मराठवाडा हा क्रांतिकारांचा विभाग आहे. एक काळ असा होता निजामाच्या विरुद्ध संघर्ष करण्याच्यासाठी आमच्या वादवडिलांनी, आमच्या आजोबा पंजांनी याच मराठीमध्ये संघर्ष केला आणि त्या संघर्षातून मराठवाडा हा मुक्त केला आणि या ठिकाणी स्वातंत्र्य मिळवून दिले. आणि आज तोच मराठवाडा एका बदल्याच्या आणि प्रगतीच्या रस्त्यावर न्यावा या दृष्टीनं काळजी घेतली. पण हे राज्यकर्ते जे कोणी कष्ट करतात त्यांना मदत करत नाही. आजच्याच या ठिकाणी आपण राजेश टोपेंचं भाषण ऐकलं. राजेश टोपेंनी कारखानदारी उत्तम चालवली, कारखानदारी उभी केली, या भागामध्ये ऊसाचं उत्पन्न वाढलं. आज हा एक भाग असा आहे की त्या अजूनही ऊसाचं गळीत चालू आहे. चांगले भाव त्या ठिकाणी मिळाले. केंद्र सरकारमध्ये मोदी साहेब पुन्हा सांगत होते की या ऊसापासून साखर करता तसं इथेनॉल करा आणि ते इथेनॉल करणं फायद्याचं आहे. हे आम्ही लोकांनी सुद्धा राजेश टोपेंना सांगितलं. इथेनॉलचा कारखाना आज या ठिकाणी उभा केला आणि अक्षरशः लाखो लिटर आज इथेनॉल इथं तसंच पहिल्या टाकीमध्ये केंद्र सरकार त्यांना भाव देत नाही, या शेतकऱ्यांचं नुकसान करतं. आणि हे इथेनॉल विकलं तर माझी खात्री आहे की तुमच्या ऊसाला आणखीन किंमत देण्याची ताकद राजेशभाई यांची होईल. पण त्यांच्या या चांगल्या कामाला मदत करण्याच्या ऐवजी त्याला अडथळे निर्माण करणं ही भूमिका आजच्या राज्यकर्त्यांनी केलेली आहे. याचा अर्थ एकच आहे, शेतकरी उद्ध्वस्त झाला तर चालेल, तरुण बेकार राहिला तर चालेल, आयाबहिणींच्या संरक्षणाची स्थिती गंभीर झाली तरी चालेल, सामान्य माणूस संसार चालवायला महागाईनं संकटात गेला तर चालेल, पण आम्ही आमची भूमिका सोडणार नाही. ही मोदीची नीती आहे आणि ही मोदीची नीती घालवायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये फार मोठ्या मताने या मशालीचं चिन्ह हे लक्षात ठेवा. बंधू दादवांना मोठ्या मताने विजय करा आणि महाराष्ट्राचा हा सामान्य माणसाचा शक्तीचा नेता एकदा मोदी साहेबांना दाखवा एवढीच विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. साहेब, यानंतर श्री भीमराव हत्यांबीर यांच्या घ्या. राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष, काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि युवा सेने जिल्हाध्यक्ष तिघांच्या वतीनं सन्माननीय दोन्ही नेत्यांचा सत्कार करण्यात यावा अशी विनंती करतो. यानंतर भीमराव हत्यांबिरे यांच्या नेतृत्वात